शहरातील सर्वात स्ट्रॉंग वॉर्ड म्हणून 5 व 6 समोर. भाजप ह्याच वॉर्डातून मोठी लीड घेऊन विजयाची मुसंडी मारणार. नगर परिषद निवडणुकीत शेगाव शहरात सर्वात स्ट्रॉंग वॉर्ड म्हणून 5 व 6 समोर येत असून भाजपा ह्याच 2 वॉर्डातून विजयाची मुसंडी मारून रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवणार आहे. निवडणूकपूर्वीच सर्वात चर्चेत असलेला प्रभाग म्हणून 6 होता. या प्रभागातील प्रभाग 6 चे उमेदवार शरदसेठ अग्रवाल हे नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राहून गेले असून गेले 9 वर्षापासून ते भाजपाचे गटनेता म्हणून राहिले आहे. नगर परिषदेत आणि भाजपात शेठचा शब्द कोणी डावलला नाही. उलट एक फोन आणि निर्णय ठाम अशीच त्यांची भूमिका राहिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला यावेळी प्रथमच निवडणुकीत आलेल्या लीनाताई रविकांतदादा पाटील यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना रविकांतदादा यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांच्या मागे असलेले वलय विजयांच्या समीप नेत आहे. या प्रभागात लीनाताई पाटील यांचा सामना भाजपातून बंडखोरी करून काँग्रेसमध्ये आयात झालेल्या सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण यांच्याशी होत आहे. शरदसेठ यांच्या पावलावर पाऊल ठेवून कमलाकर चव्हाण यांनी हा विजय त्यांना मिळवून दिला होता. आता मात्र ते त्यांच्याच पॅनलच्या विरोधात उभे आहेत. शरदसेठ अग्रवाल यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष किरण बापू देशमुख असून त्यांना मागील काळात प्रभाग 7 मधून जनतेने नाकारले होते. आता ते प्रभाग 7 मधून निवडणूक लढवित आहे. त्यामुळे त्यांचा टिकाव शरदसेठ समोर लागेल का अशक्य आहे. तिसरे उमेदवार राष्ट्रवादीचे भूषण दाभाडे हे प्रभाग 6 मधून आपल्या अस्तित्वाची औपचारिक लढाई लढत आहेत, बाकी काही नाही. दुसरीकडे प्रभाग 5 मधून अल्पावधीतच जनतेच्या आणि युवकाच्या मनावर राज करणारा नेता म्हणून पवन महाराज यांची ओळख आहे. शिवशंभो गणपती मित्रमंडळाचे भल्या मोठ्या युवकाची फळी मागील 9 वर्षातील नगर परिषदच्या पाणीपुरवठा सभापतीपदाचा दांडगा अनुभव आणि त्यांच्या प्रभागातील कुण्याही जातीचे पंथाचे काम त्यांच्या वतीने करून घ्या ते होणारच. प्रभाग 5 मध्ये कोणता व्यक्ती पवन महाराज यांच्यापासून नाराज झाला हे शक्यच नाही. तसेच त्यांच्या जोडीला नव्यानेच निवडणूक रिंगणात असलेले भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानवले यांच्या सुविद्य पत्नी सौ पल्लवी मोहन बानवले या प्रभाग 5B मधून पवन महाराज सोबत आहे. बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती शहरात असून प्रभाग 5 मधून स्ट्रॉंग जोडी होत आहे. पल्लवी बानवले यांच्या विरोधात काँग्रेसच्या मालतीताई काकासाहेब सोलनकर ह्या असून पवन महाराजांच्या विरोधात अजितदादा राष्ट्रवादीचे दिनेश साळुंखे एकमेव उमेदवार आहेत. तर तिसरे काँग्रेसचे उमेदवार दीपक शर्मा असून ते नवखे आहेत, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही. यामुळे आता प्रभाग 5 व 6 मधील भाजपाचे 4ही उमेदवार आज स्ट्रॉंग म्हणून समोर येत असून मोठ्या लीडने ह्या सीटवरून मुसंडी घेऊन निवडून येणार आहेत, त्यात मात्र शंका नाही. हा प्रभागातील सनसनीच्या सर्व क्षणातील आहे हे विशेष. सनसनी न्यूज शेगाव.